नमस्कार. गुरुचरित्रातील अध्याय 7वा कथासार. मित्रसह राजाची कथा. चांडाल स्त्रीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुने, मला गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा. सिद्ध म्हणाला, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. एके दिवशी तो मृगयेसाठी अरण्यात गेला असताना त्याच्या हातून एका दैत्याचा वध झाला. त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपानं राजधानीस आला. त्याने राजगृहात आचार्याचं काम मिळवलं. एकदा पितृश्राद्धासाठी राजानं वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावलं होतं. ती संधी साधून आचार्यानं नरमांस मिसळून स्वयंपाक बनवला आणि तो अरण्यात निघून गेला. अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमांस असल्याचं तात्काळ ओळखलं. त्याने तू ब्रह्मराक्षस होशील असा शाप राजाला दिला. आपली काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तोही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला. पण त्याच्या राणीनं मदयंतीनं त्याची समजूत काढली, त्याला परावृत्त केलं. राजाने ते पाप संकल्पयुक्त जल स्वतःच्या पायावर टाकलं. राणी वसिष्ठांना शरण गेली. पतीसाठी उशाप देण्याची त्यांना विनंती केली. तुझ्या पतीला 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असं सांगून वसिष्ठ निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागला. ब्रह्मराक्षस झालेला राजा तहान भुकेनं नेहमी व्याकुळ असायचा. तो पशु पक्ष्यांना व माणसांना मारून खायचा. एके दिवशी त्यानं वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्याला पाहिलं. त्यानं ब्राह्मणावर झडप घालून त्याला ठार केलं. ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणीनं त्याला शाप दिला, हे नराधमा, तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली. तू वसिष्ठ ऋषींच्या शापानं ब्रह्मराक्षस झालायस. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. ब्राह्मणीनं आक्रोश करीत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवलं. 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपानं घरी परतला. त्याला सुखरूप पाहून राणीला खूप आनंद झाला. राजाला ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून तो राणीला भेटण्याचं टाळायचा. मदयंतीला ते खटकलं. तिनं राजाला समक्ष भेटून विचारणा केली. त्यानं तिला ब्राह्मणीच्या शापाचा सगळा वृत्तांत सांगितला. तेव्हा पती सौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून राणी निराशेने रडू लागली. राजा व राणीनं ज्ञानीजनांशी चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्य केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचं शालन होईना. मग राजा तीर्थयात्रेस निघाला. मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्याला महातपस्वी गौतम ऋषींचं दर्शन घडलं. गौतमांनी त्याची आस्थेनं चौकशी केली. राजानं त्यांना सर्व घटनाक्रम सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली. गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य सांगितलं आणि पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असता एक वृद्ध, आंधळी आणि कुष्ठरोगानं जर्जर चांडाल स्त्री दृष्टीस पडली.
ती मरणोन्मुख अवस्थेत होती. तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आलं. त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले. मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली. ते चांडालीस शिवलोके नेण्यासाठी आले होते. मी त्यांना विचारलं, ही चांडाल स्त्री एवढ्या उत्तम गतीस कशी प्राप्त झाली? शिवदूत म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती. तिचं नाव सौदामिनी. अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जार कर्म करू लागली. घरच्यांनी संबंध तोडले तेव्हा तिने एका धनिक शूद्र तरुणाशी लग्न केलं. तिला एक पुत्र झाला. ती मद्यपान आणि मांसाहार करायला लागली. एकदा मद्याच्या धुंदीत तिनं मेंढ्याऐवजी गायीचं वासरू कापलं. त्याचं मांस रांधलं, ते स्वतः खाल्लं, घरच्यांना खाऊ घातलं. संध्याकाळी भानावर आल्यावर आपण गो हत्या केलेली पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला. मृत्यूनंतर यमदूतांनी तिचा नरकात भयंकर हाल केले. तिला चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मांध व कुरूप होती. मात्या पित्यांच्या निधनानंतर ती निराधार झाली. कुष्ठरोगानं तिची फार दुर्दशा केली. ती भीक मागून गुजरण करू लागली. एकदा महाशिवरात्रीस ती भिकाऱ्यांच्या सोबतीनं गोकर्णास आली. कर्मधर्म संयोगानं तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन श्रवण व जागरण घडलं. महाशिवरात्रीस तिच्याकडून गोकर्ण क्षेत्री ही जी पुण्यकर्म घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पातक जळून गेली. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत. असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा. तूही तिथे जा, तुझी सर्व पातक जळून जातील. ब्राह्मणीच्या शापाचंही निवारण होईल. गौतमांच्या आज्ञेनुसार मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तिथे एकनिष्ठेने शिवाराधना करून तो ब्रह्महत्या व सतीच्या शापातून मुक्त झाला. शिवकृपेनं त्याचं कल्याण झालं. नामधारका, गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य व पावित्र्य थोर म्हणूनच श्रीपाद तिथे राहिले. शुभम भवतु.